मुलावर झालेल्या खोट्या आरोपाचा धक्का सहन न झाल्यानं गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे यांच्या मातोश्री सुमन हिंदुराव पाटोळे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं आकस्मिक निधन झालं। यावेळी महिला आणि पुरुषांनी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। काही दिवसापूर्वी गांधीनगरचे लोकनियुक्त सरपंच यांच्यावर एका महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता। आपल्या मुलावर झालेल्या खोट्या विनयभंगाच्या गुन्हा दाखल झाल्यापासून लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे यांच्या मातोश्री सुमन हिंदुराव पाटोळे यांनी अंथरूण धरलं होतं। आज सकाळी सुमन हिंदुराव पाटोळे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। या प्रकरणी सरपंच यांच्या पत्नी साक्षी संदीप पाटोळे यांनी अर्जाद्वारे रीना अवघडे, अभिजित अवघडे, रितू लालवानी, रवी मलाणी, लक्ष्मी धामेजा, अशोक धामेजा, अमित बटेजा, बंडू सुदराणी, अविनाश हेगडे या 9 जणांविरोधात गांधीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। जोपर्यंत मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या 9 जणांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका सरपंच समर्थकांनी घेतली होती। यावेळी महिला आणि पुरुषांनी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। घटनास्थळी करवीरचे DYSP सुजित कुमार क्षीरसागर यांनी भेट देऊन सरपंच समर्थकांची समजूत घातल्यानंतर जमाव अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार झाला। मागील आठवड्याभरात बऱ्याचशा इकडे राजकीय घडामोडी झालेल्या आहेत आणि अतिक्रमित जागेचे नोंदणीकरण करण्यासाठी झालेला हा वाद आता वेगळ्या वळणावर पोचलेला आहे आणि सरपंचावर खोटा विनयभंगाची केस रीना अवघडे आणि अभिजित अवघडे या दाम्पत्याने केलेली आहे आणि तेवढ्यातही त्यांचं समाधान न झाल्याने त्यांनी घरात येऊन वारंवार त्रास दिल्यामुळं रीना अवघडे, तर अभिजित अवघडे आणि रितू लालवानी आणि अमित बटेजा या आणि इतर लोकांनी वारंवार त्रास दिल्यामुळे माझ्या आईला प्रेशर आलं आणि त्या प्रेशरच्या ह्याच्यात माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूच्या बद्दल आणि ह्या लोकांच्या विरोधात ही केस नोंदवायला आम्ही पोलीस स्टेशन गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये आले होतो। पण त्यांनी गुन्हा दाखल करून घेण्यात असमर्थता दाखवली आहे आणि आम्हाला असंच वाऱ्यावर सोडलेलं आहे। कदाचित त्यांचा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा कट असावा किंवा भेट असावा, पण आता आमचं वाली कोण आहे याचं बघावं लागेल किंवा आम्हाला पुढं सरकावं लागेल।